म्हणजे बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू आहे आणि भाऊच्या धक्क्यावर आलेल्या रितेश भाऊने नुकताच एक दावा केला. तो दावा असा आहे की गेल्या वेळेचा सीझन नक्कीच हिट झाला होता, पण या वेळेचा सीझन अगदी सुपर हिट असणार आहे. आणि त्याचमुळे एक वेगळी गोष्ट घडली आहे, ती म्हणजे हा सीझन इतका पॉप्युलर होणार आहे की गावोगावी स्पर्धकांच्या चर्चा राहणार आहेत. स्पर्धकांना उद्देशून रितेश भाऊ म्हणतात की गावोगावी तुमचे कटआउट बॅनर्स लागलेत, जे यापूर्वीच्या सीझनमध्ये कधीच घडलं नव्हतं. तर तसंच काही घडलं आहे का? किंवा यावेळेसच्या प्रमोशनमध्ये हा नवीन फंडा रितेश भाऊंनी आजमावला? काय आहे सगळं प्रकरण किंवा काय कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होतीये ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर छोटा पुढारी डीपी आणि अंकिता हे मागच्या सीझनचे हिरो राहिलेले आहेत. त्या सीझनमध्ये ह्या सगळ्यांनी जी काही धमाल केली आहे ती तुम्ही पाहिलीच आहे. तर आज आणि आत्ताच्या या सीझनमधले जे काही कंटेस्टंट आहेत आणि बिग बॉसच्या घरातल्या मोजक्या व्हिडिओजनी सोशल मीडियावरती जो काही धुमाकूळ घातला आहे त्याबद्दलच चर्चा करणार आहोत. तर लावणी डान्सर राधा पाटील हिनं 3 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं. त्यांच्या दोघांचं नातं किती प्रेमाचं आहे त्याबद्दल तिनं सांगितलं. त्यामुळे तिच्या कट्टर चाहत्यांना हा मोठा धक्का बसला. याशिवाय एका चाहत्याला फोटो दिला नाही म्हणून त्यानं त्याचा हात कापून घेतल्याचं देखील किस्सा राधाने खूप मजेशीर पद्धतीने सांगितला. दुसरीकडं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने हिने सुद्धा लव आणि ब्रेकअपच्या स्टोरीमध्ये रंगत भरली. तर इयत्ता 9वीत असताना बहिणीच्या दिरावर कसं प्रेम जडलं आणि त्यानंतर काय काय घडलं हे तिने सांगितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सविस्तरपणे आपण चर्चा करूयात. पण या सगळ्या मंडळींच्या गॉसिपबद्दल तुमचं मत काय अवश्य नोंद करा. तर मंडळी, सध्या बिग बॉसमध्ये यांची कडाक्याची भांडणं होताना आपल्याला दिसतात. तर पहिल्याच दिवसापासनं राधा पाटील आणि अनुश्री माने यांच्यात चांगली मैत्री पाहायला मिळाली. दोघीजणी अनेक वेळा गार्डन एरियामध्ये निवांत बसून गप्पा मारताना पाहिल्या गेल्या. तशातच राधा हिने अनुश्रीकडे आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला. त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामध्ये राधा आपल्या बॉयफ्रेंडबद्दल अनुश्रीला सांगताना दिसते. आता राधा हिने सांगितल्याप्रमाणे मागील 3 वर्षापासून ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे. दोघेही सोबत एका बेडरूममध्ये राहतात. तर दुसऱ्या रूममध्ये राधाच्या सहकारी मैत्रिणी राहतात. पुढे राधा अनुश्रीला हसत असंही सांगते की बिग बॉसच्या घरातले एवढे सगळे लोक तिला बोलतात, पण तो जर इथे असता तर मारून बिरून निघून गेला असता आणि तो अशा टाईपचा आहे असं राधा तिला सांगते. राधाला जर कोणी काही बोललं तर एखाद्याला डायरेक्ट फाडून टाकेल तो, असं ती त्याला सांगते. काही व्यसनं सुद्धा नसल्याचं राधाने सांगितलं. त्यावर अनुश्री प्रश्न करते की मग त्याला करमत नसेल ना तुझ्या विना? तेव्हा राधा आणखी एक किस्सा सांगते. राधा म्हणते की मागच्या 3 वर्षात तो त्याच्या हातानं कधी जेवलाच नाही आहे. 3 वर्ष झाली आहे तो माझ्या हातचं जेवण जेवतो, पण मी आता इकडे आहे तर त्याचं काय होत असेल, काय तो करत असेल मला माहीत नाही. मुलींना एक आवड असते की आपला बॉयफ्रेंड हा देसी बॉय पाहिजे, तो अगदी तसाच आहे असंही ती म्हणते. आता एवढं सगळं ऐकल्यावर मध्येच बोलणार नाही ती अनुश्री कसली आणि ती म्हणते, अरे यार कसलं भारी आहे ना, किती छान आहे ना तुमचं नातं, मला पण शोध एखादा बॉयफ्रेंड. दरम्यान या रंगात आलेल्या गप्पांमध्ये बोलता बोलता अनुश्री सांगते की ती राधाच्या बॉयफ्रेंडला ओळखते. ती त्याची जबरदस्त फॅन आहे. तिला त्याचे गाणे खूप आवडतात. म्हणजे राधाचा बॉयफ्रेंड कुणीतरी गायक किंवा गीतकार आहे असा अंदाज यातनं बांधला जातो. दोघींच्या या गप्पांमध्ये पुढे राधा ही असं सांगते की जेव्हा बाहेर जोडीने फिरायला जातात तेव्हा तिच्यासोबत कोणीच फोटो काढत नाही, पण तिच्या बॉयफ्रेंडसाठी लोक अक्षरशः वेडे होतात.
इतरांसोबत फोटो काढताना राधाचा हात तो सोडत नाही. दोघांच्या प्रेमाला 3 वर्ष झाली आहेत आणि राधा असं कधीच जाणवलं नाही की आता त्यांच्यातलं प्रेम कमी होतं, उलट ते वाढतच चाललंय असं राधा म्हणते. राधा कधी कधी तिच्या बॉयफ्रेंडवर खूप ओरडते, चिडचिड करते, पण तरीही तिचा बॉयफ्रेंड सगळं सहन करतो. राधा ओरडली की तो बाहेर जाऊन बसतो आणि थोड्या वेळाने पुन्हा रूममध्ये येऊन बसतो. आणि ती शांत झाली की मग राधाला त्याची आठवण आली की खूप रडायला येतं, अशीही राधा या ठिकाणी सांगत असते. अनुश्री जेव्हा राधाला तिच्या बॉयफ्रेंडचं पूर्ण नाव विचारते तेव्हा राधा नाव न सांगता फक्त इशाऱ्यानेच तो माझ्या हृदयात आहे असं सांगते. राधा आणि अनुश्रीच्या या संभाषणाचा हा व्हिडिओ आहे आणि यांच्या पांचट पुंगट गप्पा या सध्या बिग बॉसमध्ये मोठ्या चर्चेने रंगल्या जात आहेत. तर मंडळी, हे तर झालं राधाचं म्हणणं. आता जी अनुश्री आहे तिचं काय हे देखील आपण जाणून घेऊ. तर या संभाषणाचा व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात. राधाचं आणखी एक वक्तव्य चर्चेत येतं. तिनं सांगितलंय की पुण्याला शोच्या वेळी एकदा एका चाहत्याला फोटो दिला नाही म्हणून त्यानं त्याचा हात कापून घेतला होता. ते पाहून राधाला खूप भीती वाटली होती आणि मग राधाने आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्या चाहत्याला बाजूला घेऊन पट्टी वगैरे लावली. त्याला समजावलं की असं करू नकोस बाबा. मग राधानं त्याला फोटो दिला. त्यानंतर त्या चाहत्यानं त्याच्या रक्ताने राधाचं पेंटिंग काढून तिला गिफ्ट केलं म्हणे. आजही ते तिच्या घरात असल्याचं ती सांगते. तर मंडळी, आता अनुश्री हिने सांगितली तिची लव्ह स्टोरी. आता ती लव्ह स्टोरी काय ते देखील बघू. तर ही अनुश्री सध्या बिग बॉसमध्ये आणि याविषयी ती कॉन्ट्रोवर्सी आणि व्हायरल रीलमुळे कायम चर्चेत राहते. बिग बॉसच्या घरात देखील तिनं हेच केलं. तिच्या ब्रेकअपबद्दलचा खुलासा तिने या ठिकाणी केलेला आहे. ती सांगते की तिची जी मावस बहीण आहे आणि तिच्या मावस बहिणीचा जो दीर आहे त्या दीराच्या प्रेमात ती पडली होती. अर्जुन मोरे असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव होतं. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि रोमॅन्टिक रील्स तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. तर अनुश्रीनं स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरून अर्जुन मोरेची ओळख ही करून दिलेली होती आणि तसा व्हिडिओ देखील शेअर केलेला होता. त्या काळात दोघं लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं. अनुश्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मावस बहिणीच्या लग्नात त्या दोघांची ओळख झाली. त्यावेळी अनुश्री 9वीच्या वर्गात होती. त्यानंतर इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साईटवरती आय लव्ह यू असे मेसेज आले आणि हळूहळू त्यांच्यातलं बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला अनुश्री तिच्या बॉयफ्रेंडला आहो करून बोलायची आणि असं तिनं यावेळेस बिग बॉसमध्ये सांगितलं. पुढे लॉकडाऊनच्या काळात अनुश्री तिच्या मावस बहिणीच्या बाळासाठी त्यांच्या घरी राहायला गेली होती. त्या काळात अनुश्री आणि अर्जुन मोरे यांच्यातली जवळीक ही जास्त वाढत गेली. त्यानंतर आम्ही कधी प्रेमात पडलो हे आम्हालाच कळालं नाही असं ती सांगते. तर अनुश्री म्हणते की त्यांच्यातलं प्रेम हे वाढतच गेलं. दोघेही रोमॅन्टिक रील्स शेअर करायचो, त्यामुळे दोघांना ट्रोल देखील केलं जायचं. त्यांनी अनेक मुलाखती देताना त्यांची लव्ह स्टोरी ही सांगितलेली होती. पण काही काळानंतर त्यांचं हे नातं तुटलं तेव्हा अनुश्रीने तेरे बिन जी लेंगे हम असं म्हणत सोशल मीडियावरती इमोशनल पोस्ट टाकली होती. दरम्यान ब्रेकअप नंतर अर्जुन मोरेने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. बायकोसोबतचे फोटो तो त्याच्या इंस्टाग्रामवर टाकत असतो. तर अनुश्री मात्र अजूनही सिंगल आहे आणि म्हणूनच राधा पाटील मुंबईकरची लव्ह स्टोरी ही अनुश्रीने ऐकल्यानंतर तिच्याकडे माझ्यासाठी पण एखादा देसी बॉयफ्रेंड शोध अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता राधा अनुश्रीसाठी कोणता बॉयफ्रेंड शोधते ते पाहण्यासाठी दोघींचेही चाहते हे निश्चितच उत्सुक आहे. तर मंडळी, अशा या अनुश्री आणि राधाच्या गप्पा, पांचट गप्पा की इंटरेस्टिंग गप्पा कमेंट करून अवश्य सांगा. तुम्हाला कशा वाटल्या ते देखील सांगा. बघत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.